नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर पहा मित्रांनो, CHO ठीक आहे, याबाबत खूप महत्त्वाचा अपडेट जो आहे तो आज येणार होता. समुदाय आरोग्य अधिकारी जे पद आहे या पदाबाबत पहा. या ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकारी जे आहे ही पद भरती कोर्टामध्ये होती. सर्वांनाच माहिती आहे, बऱ्याच दिवसापासून ही पद भरती जी आहे स्टेमध्ये राहिलेली आहे. तर आज आपण सकाळीच एक व्हिडिओ सोडला होता, त्यामध्ये आपण सांगितलं होतं की 2:30 वाजता जे आहे याच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये आज हिअरिंग होती. तर ती आज झालेलं आहे. त्यानंतर जे आहे काही माहिती आपल्या हाती लागलेली आहे. पहा या ठिकाणी ही जी माहिती आहे जी आपल्या हाती लागलेली आहे ही सोर्सेसमार्फत माहिती आहे. सोर्सेस म्हणजे आपले मित्र आहेत, समुदाय आरोग्य अधिकारी जे आहेत ते एका संघटनेचे अध्यक्ष आहेत. तर त्यांच्यामार्फत काही माहिती आपल्याला समजलेली आहे. पहा या ठिकाणी BHMS त्यानंतर प्लस CCMP डॉक्टरांना समुदाय आरोग्य अधिकारी या पदाच्या पात्रतेसाठी कोर्टामार्फत स्थगिती दिली होती. हे सर्वांनाच माहिती आहे. सदर कोर्टाचा निकाल आज लागलेला आहे. आज 2:30 वाजता तुम्हाला हे होतं, तुम्हाला माहिती आहे सांगितलेलं. त्यानंतर त्यामुळे कोर्ट केस आजपासून जे आहे खारिज झाली असून आता पहा या ठिकाणी कोर्ट केस जे आहे पुढं या ठिकाणी कोर्टामध्ये कोणतीही गोष्ट होणार नाही आहे. हे जे आहे फायनली क्लिअर झालेलं आहे. आता पुढील कारवाई अंदाजे 4 आठवड्यानंतर सुरू होईल. आता तुम्ही म्हणजे तुम्ही एक विचार पुढं घेऊन चाला की जवळपास इथून 4 आठवडे म्हणजे मोस्टली अंदाजे जे आहे या ठिकाणी ऑगस्टमध्ये खूप जास्त दाट शक्यता आहे की CHO पदाची भरती येईल म्हणून. याचं मी कारण का सांगतो आहे, असं मी एवढं दाट का सांगतो आहे, कारण अधिवेशनामध्ये आपण एक व्हिडिओ पाहिला होता. जे आरोग्यमंत्री आहेत प्रकाश आंबेडकर साहेब, त्यांनी सांगितलं होतं की आरोग्यमंत्री साहेबांनी की जे आहे ही भरती जी आहे आता जे आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. फक्त शेवटची हिअरिंग होणार आहे म्हणून ते पण सांगितलं होतं. आता ती आज झालेली, त्यानंतर लागलीच पदभरती करणार आहे असं त्यांनी हे बोलले होते. आता 4 आठवड्याचं जर हे आपण एक अंदाज घेतलेला आहे आणि हे 4 आठवडे जर या ठिकाणी ही माहिती मिळते आपल्याला, तर ऑगस्ट हा महिना भरतीसाठी एक परफेक्ट महिना आहे आणि ऑगस्टमध्येच होण्याचे खूप सारखं चान्सेस पण आहेत मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर परीक्षा सर्व पात्र उमेदवारांना, जे कोणी विद्यार्थी फॉर्म व्यवस्थित भरलेला आहे आणि ते फॉर्म चांगला व्यवस्थितपणे त्यांचा पूर्ण सबमिट झालेला आहे, तर या उमेदवारांना 4 आठवडा एवढा अल्पशा कालावधी बाकी आहे. त्यामुळे परीक्षा पूर्वतयारी चांगली करावी व सर्वांना शुभेच्छा. पहा या ठिकाणी सर्वांना माहिती आहे हे जे आहे पदभरती कोर्टामध्ये असल्यामुळं सर्वांना हे अभ्यास वगैरे करत नव्हते बरेच मित्र आपले वगैरे, पण आता तुम्हाला हे अभ्यास करावा लागेल. आता हा स्टे 100% उठणार म्हणजे काय उठलेलाच आहे मित्रांनो. या ठिकाणी कोर्टामधून तर या ठिकाणी सर्व या ठिकाणी निकाल जे आहे लागलेला आहे हे सर्व क्लिअर झालेलं आहे. आता बऱ्याच जणाला प्रश्न पडला असेल की जे आहे हे ज्या कारणामुळं कोर्टामध्ये गेलं होतं, हे जे केस जे कोर्टामध्ये ज्या कारणामुळे गेली होती, जे कारण जे आहे या ठिकाणी BHMS प्लस CCMP डॉक्टरांना या ठिकाणी इलिजिबल करायचं, ऑफिशियली असं कोणतं पत्र आलेलं नाही आहे मित्रांनो की यांना जे आहे आणखीन घेतलं नाही म्हणून. पण जे सोर्सेस सांगतायत, जे की आपल्याला काही माहिती समजायला लागली आहे की त्यामध्ये यांना घेतलं नाही म्हणून. ठीक आहे. फायनल आणखीन काही आपल्याला हे ऑफिशियली लेटर वगैरे कुठलं आलं नाही आहे की यांना नाही घेतलं म्हणून, पण ऐकण्यात येतं आहे की यांना जे आहे इलिजिबल केलेलं नाही आहे म्हणून, जे की सध्या स्थितीमध्ये ही माहिती आहे. तर हे जे काही असेल तुमचा स्टडी तुम्हाला चालू ठेवणं गरजेचं आहे. आपले जे कोणी मित्र आहेत आपल्या चॅनलला फॉलो करतात, त्यांना आपल्या व्हिडिओवर विश्वास असतो, तर त्यांना ही माहिती देणं गरजेचं होतं. तुमचा अभ्यास चालू करा मित्रांनो. पहा, तुम्ही जॉब करण्याच्या इच्छुकमध्ये आहेत, तुम्हाला महाराष्ट्र शासनामध्ये जॉब करायचं आहे, तर समुदाय आरोग्य अधिकारी हे पद मी तुम्हाला का सांगतो आहे, कारण ॲज मी DMRमध्ये नर्सिंग ऑफिसर येण्या अगोदर मी जे आहे CHO जवळपास 3.5 वर्ष प्लस केलेला आहे मित्रांनो. CHO मी ॲज 3.5 वर्ष प्लस या ठिकाणी जॉब केलेला आहे. मला CHO बद्दल सर्व काही माहिती आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो भविष्यामध्ये CHOला परमनंट करण्याचे खूप चान्सेस आहेत. CHO भविष्यामध्ये खूप चांगलं पद आहे भविष्यासाठी. तर त्या अनुषंगाने तुम्हाला सांगतो या ठिकाणी CHO पद चांगलं आहे, हे अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि परत एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये म्हणजे तुम्हाला जर तुमच्या CHOमध्ये पहा, हे एक कॉन्ट्रॅक्ट बेसची भरती आहे.
सर्वात अगोदरचे पहिला पॉईंट कॉन्ट्रॅक्ट बेसची भरती आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ट्रान्सफर वगैरे अशा प्रकारचं जे काही असतं ट्रान्सफर वगैरे हे भरतीमध्ये नसतं. विशेष एक वेळची विशेष बाब म्हणून जे आहे या ठिकाणी ट्रान्सफर जे सध्या कार्यरत आहेत त्यांना करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळं तुम्ही जे आहे या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घराजवळचं सबसेंटर किंवा घराजवळचं उपकेंद्र निवडणं खूप गरजेचं आहे. भविष्यामध्ये जे आहे तुम्ही घराच्या दूर जर गेलात तर पहा त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि घराजवळ यायचं असेल तर तुम्हाला जे आहे मेरिटमध्ये यावं लागेल. ठीक आहे मित्रांनो, मेरिटमध्ये येणं खूप गरजेचं आहे. ती माहिती तुम्हाला ते जे पेपर आहे तुम्हाला ते टॉपमध्ये येणं गरजेचं आहे, मेरिटमध्ये येणं गरजेचं आहे. ही माहिती तुम्हाला कोणी सांगणार नाही कारण ही खूप महत्त्वाची माहिती आहे. मी CHO असताना माझे काही मित्र जे होते घरापासून खूप दूर होते मित्र, तर त्यांना जे आहे घरापाशी येण्यासाठी जी अडचण होती ते मला माहिती आहे कारण ते मित्र मला असे मी त्यांना बोललेलो आहे. पण पहा या ठिकाणी तुम्हाला हे माहिती असणं खूप गरजेचं होतं म्हणून ही तुम्हाला मी ती सांगितलेली आहे. मी जवळपास माझ्या घरापासून 12 ते 15 किलोमीटरपाशी माझं उपकेंद्र होतं मित्रांनो. त्यामुळं मला जे आहे ह्या गोष्टी मला तेवढ्या काही वाटल्या नाहीत. पण माझे मित्र जे आहेत खूप दूर या ठिकाणी जॉब करता येतं. आता पण काही जण आहेत CHO म्हणूनच आहेत. तर त्यांच्या अनुभवावरून मी सांगतो आहे, त्यांच्या बोलण्यावरून सांगतो आहे. मला त्यांनी जेव्हा बोलतात वगैरे तेव्हा ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम, खर्च, त्यानंतर येणं जाणं, स्टेबल जॉब एका ठिकाणी नसल्यामुळे म्हणजे त्या ठिकाणी जावं, परत या ठिकाणी घराकडे या, परत जॉबला जा. त्यामुळं सांगतो आहे मेरिटमध्ये या ठिकाणी येणं खूप गरजेचं आहे तुमचं या भरतीमध्ये. ठीक आहे. तर या भरती संदर्भात जे आहे कंप्लीट जे व्हिडिओ आपण घेऊन येऊ ज्यामध्ये तुम्हाला सिलेबस, त्यानंतर पॅटर्न वगैरे काय सर्व माहिती मी पुढच्या एका व्हिडिओमध्ये घेऊन येतो. तोपर्यंत तुम्ही जे आहे महत्त्वाचं म्हणजे अभ्यास चालू करा आणि एक बुक आता रेकमेंडेशन करतो. बुक मी का सांगतो आहे कारण आता भरती क्लिअर झाली आहे आणि पेपर होणार आहे. त्यासाठी मी एक बुक रेकमेंडेशन करतो आहे. बुकचं नाव आहे मिशन CHO बुक खूप चांगलं आहे समुदाय आरोग्य अधिकारी या पदासाठी. या व्हिडिओमध्ये मी जे आहे ते बुकला टॅग पण करतो. त्या बुकला टॅग केलेलं असेल तर डायरेक्टली तुम्ही टॅग केलेलं ओपन करून ते बुक तुम्ही परचेस करा आणि त्यानंतर जे आहे तुम्हाला त्या अभ्यासाला लागायचं आहे. मिशन CHO वन ऑफ द बेस्ट बुक आहे जी की समुदाय आरोग्य अधिकारी CHO पदासाठी अभ्यास करण्यासाठी. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट जे आहे या ठिकाणी पहा, अंदाजे आता जो आहे पेपर जो होईल हा मोस्टली जे आहे ऑगस्टमध्ये होण्याची खूप जास्त शक्यता आहे. मी सांगितल्याप्रमाणे जे आहेत आठवडे जे सांगितले ते 4 आठवडे म्हणजे ऑगस्टमध्येच होण्याची जास्त शक्यता आहे. आता या ठिकाणी पहा, जेव्हा CHO मी होतो तेव्हा CHOमध्ये जे आहे ट्रेनिंग नावाचा एक प्रोग्राम आहे. ट्रेनिंग होती मित्रांनो. त्या ट्रेनिंगमध्ये 6 महिन्याची ट्रेनिंग तुम्हाला दिली जाते. या ट्रेनिंगमध्ये पहा तुम्हाला 6 महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये पूर्ण शिकवलं जातं काय करायचं आहे तुम्हाला उपकेंद्रामध्ये जाऊन वगैरे. तर त्यावर जे मोस्टली फोकस असतो तो NHMचे जे प्रोग्राम वगैरे आहेत. मग आता यामध्ये पहा त्यांना हेच तुम्हाला तुमच्याकडून माहिती करून घ्यायचे आणि त्यांना तेच तुम्हाला नंतर माहिती द्यायची आहे. त्यासाठी अगोदर तुमचं जे आहे हे NHM रिलेटेड जी काही गोष्टी आहेत ते पूर्ण चांगले लर्न करून घ्या. पेपरमध्ये टॉपमध्ये यायचं असेल तर NHM तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे. NHM डिटेल NHM सर्व प्रोग्राम, ब्लाइंडनेस, कॅन्सर कंट्रोल, एड्स, फिलेरिया, त्यानंतर ब्लाइंडनेस ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे जे की NHMमध्ये चालतात कसे. सब सेंटरचे पॉप्युलेशन किती असते, PSCची पॉप्युलेशन किती असते, CSCची पॉप्युलेशन किती असते, त्यानंतर मग इतर प्रोग्राम ग्रामीण भागामध्ये कसे चालतात, त्यानंतर मदर जे आहे त्या मदरमध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर तिला काय भेटतं का पैसे वगैरे, पहिली मुलगी वगैरे असेल वगैरे, त्यानंतर मग इम्युनायझेशन शेड्यूल काय आहे, सर्व बेसिक गोष्टी जे काही आहेत ते तुम्हाला अभ्यास करायचे आहेत पूर्ण. आणि आपल्या NHM या सब पोर्शनला जास्त भर द्यायचं आहे आणि GK वगैरे आहे त्यांना थोडंसं तुम्हाला शेवटी अभ्यास करायचा. तो पण महत्त्वाचा पोर्शन आहे, पण आपला जो बेसिक पोर्शन आहे NHMचा किंवा मग हेल्थ रिलेटेडचा तो चांगला कवर करायचा मित्रांनो. ठीक आहे. ही खूप महत्त्वाची माहिती आहे. तुम्हाला हे सांगणं मला गरजेचं होतं कारण ॲज अ मी CHO होतो त्यामुळं मला हे महत्त्वाचं जवळपास माहिती आहे CHO पदासंदर्भामध्ये. या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती पाहिजे असतील तर तुम्ही नक्की विचारा, आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. पहा यानंतर जे आहे आपण याच्याविषयी डिटेल
एक्झाम संदर्भामध्ये अपडेट वगैरे घेऊन येऊ. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.